आज एक गंमत झाली. ॲक्च्युली मार्केटला गेलेलो फिश घ्यायला. तर फिश घेताना कुठे ॲक्च्युली फिश नाही फ्रेश. तर सर्व बाजूला पापलेट बांगडा नंतरला जेवढे काही कोलंबी आणि जे आहेत ते म्हणजे कसं फ्रोझनवाले आहेत. तर जस्ट मी फिरत होतो मालवे रोडला. तर त्या काकीने मोठी फिश कापली. तर ती फिश होती ॲक्च्युली फ्रेश होती चांगली आणि त्याच्यातून मला आहे ना गाबोली भेटली. तर फिश आहे रावस. रावसची फिशमधली गाबोळी बघणं एकदम ताजी आणि एकदम फ्रेश जबरदस्त आहे. दाखवतो त्याला कोण जायचंय? किती वाजले? 7 वाजले. आता ती गाबोळी जी भेटली आहे ना मला मग नशिबात खूप भारी. माझ्या आईला बोलतो गाबोळी तुम्ही फ्राय मच्छी करून खावा आणि काढून खा. मला गाबोळी मस्त फ्राय करून देईल मस्त. मजा आहे ना खायला. ॲक्च्युली आता पावसात खूप कमी असतं म्हणजे फिश आणि हे सगळं ताजे भेटायला. तर नशीब लागतं. माझं नशीब चांगलं आहे. मस्त आहे. माझ्या आईने हे उकळून घेते. गरम करून का ते सांग. गरम केल्याने ते चांगला कापायला चांगला मस्त. गाबोळी मग त्याला वड्यासारखं ऍक्च्युली याला गाबोळी बोलतात आणि काय बोलतात मच्छीचे अंडे पण बोलतात. अजून काय बोलतात? माझ्या बायकोला काहीच माहित नाही कसले काय. फक्त बनवून देते आणि खायला देते बस. खूप चांगलं. माझ्या आईला सगळं नॉलेज. माझ्या आईला मेरी माँ आई तू बनवतात. कोकमचं पाणी लावून व्यवस्थित थापून मस्त वड्यासारखे कापायचे त्याला. हो. मग काय अख्खे फ्राय करणार आहे? माहितीच नाही. आता हळद टाकायची की धुवून टाकायचे? हळद मसाला लावून हे टाकायचं. सर्व धुवून घे. हे सर्व हे आता थंड होऊ दे. थंड झालं. गरम झाले. काय करते तेच. आज माझ्या बायकोनी पुन्हा कंट्रोल घेतलेला आहे किचनचा. खूपच पण चांगला वाटतंय. ते आता थोडा म्हणजे कालवण होणार आहे. नंतरला फ्राय होणार. नंतर ते मानले नाही त्याचा मस्त बनवणार आहे. भारी होणार आहे. ॲक्च्युली जी ग्रेव्ही आहे ना ही ग्रेव्ही एक नंबर आहे. ॲक्च्युली अशीच मला ग्रेव्ही ॲक्च्युली भारी वाटते. पण आता काय करणार ग्रेव्ही असते. गाबोळी आजकाल हे काय ऐकत नाहीये. पटापट सगळं चालू आहे. इथं फ्राय इथं कालवण. हा रावस मच्छी. हा तेल उडलंय मस्त. घायले करते.
त्याला खूप मॅरिनेट करून टाइम झाला आहे. हो का? तर खायला मजा येणार. बस सर्व मम्मी करून ठेवते. ऍक्च्युली मम्मीचं एक काम चांगलं आहे, सगळं करून देणार, नंतर सुनेला नंतर पोरगीला फक्त बनवायला सांगतात. फ्राय करा हा. आणि खावा. मेरी माँ बहुत मेहनत करती है. आज माझी आई साडीवर आहे. जरा ड्रेस चेंज झालेले आहे. गाबोलीची जी स्मेल येते आणि मच्छीचं जे स्मेल येते ना फ्रायचं आणि कालवणचं खतरनाक येते. कोकम लावलं आहे ना मस्त. नाही मी याला लावलं नाही, याला तिला आवडत नाही ना कोकम. अगं मजा आली. उडते ते अंडे. ऍक्च्युली आहे ना ते हा गाबोळी आहे ना, गाबोळी पहिला उकळून घेतले, आता त्याला फ्राय करताय ना तर ते उडते थोडं थोडं. माझी मम्मी बघा डायरेक्ट 4 पाऊल मागे. ते काय कोणाला दिलं? म्हणून मी लांब झालो. गाबोळी प्लस फिश आहे. मी विचारलं मम्मीला उडतं का, तर बोलते नाही उडत. उडते ना, जबरदस्त उडते. मला काय माहिती, तुला काहीच माहित नसतं. मला खाल्लंच नाही तर माहितीच काय राहणार. एक दोघं मस्त डोंगर जमा झालेले आहे. पण घेऊन जाऊ नको, तेल उडत त्याला. मोबाईलला उडेल, माझ्यावर थोडी उडेल. माझ्या आईने मला वॉर्न केलं की आपण जे सिक्रेट टाकणार आहे ते सांगू नको आणि ते व्हिडिओमध्ये दाखवू नको, म्हणून मी नाही दाखवलंय. पण दाखवल्याने काय होणार आहे? ठीक आहे, नाही दाखवतो, पण टेस्ट एक नंबर असणार आहे, भारी असते, जबरदस्त. गरम आहे, इथे घे. एक नंबर. थोडं गरम गरम असं नका. गरम गरम खायची मजा वेगळी आहे. व्हेज खाणारी बायको नवऱ्याला नॉनव्हेज करून देत आहे, त्याला बोलतात बायको सपरे. मस्त झालं, काय मस्त. करणार, नवरा हौशी आहे, करावं लागतं. ते गाबोलीचे जे दाणे आहेत ना, एक नंबर लागतात. माहितीच खाल्लं तर माहिती का मला. खूप जबरदस्त आहे. जर जसं रेडी होतं एक एक खातो, बरं वाटतं मला. आणि मग संपल्यावरती संपलं. उरला तर सगळं तुला मला देते. तू बघ, बघितलं नाही. तेवढं बघतोय मी का बावनीचे. चिकन आहे ना तिथे ठेवलं ना. ते साईडला काढतो, उडी मारेल तो. काय बोलायचं? फायनली रावस फिश आणि त्याची गाबोळी तयार झालेली आहे. म्हणून मी आता खायला बसतोय, रावत नाही म्हणून. सर्वात पहिला मी तर मगाशी बनवताना पण एक खाल्ला आणि आता परत बघतो. एक नंबर. गाणं पण मस्त लागलं, दर्या किनारे. पावसामध्ये फ्रेश मच्छी भेटणं खूप मुश्किल आहे आणि मला नशिबाला भेटलंय. हे खायला पकड.